नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेनं प्रचार गीत प्रसिद्ध केलंय. या प्रचार गीतात विरोधकांवर टीका नसून फक्त विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. धनुष्यबाणामुळे मुंबईकरांचं जगणं कसं छान झालंय हे या प्रचार गीतातून दाखवण्यात आलंय. जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र आणि देश पुढे जाऊ शकत नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या सभेत केलंय. जे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांनी सांगितलंय त्याच रस्त्याने पुढे जावं लागेल असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपाच्या गॅरंटी वचननाम्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपचा वचननामा म्हणजे विकास नव्हे तर फसवणुकीचा कबूलनामा असल्याची टीका काँग्रेसचे माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी केली आहे. सर्व आश्वासन खोटी ठरल्यामुळं भाजपाला मत मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं चिमोटे म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी भाजपकडून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. आमदार महेश लांडगे यांच्या "आम्ही बांगड्या घातल्या नाहीत" या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. हा महिलांचा अवमान असून यामुळे भाजपाचा खरा चेहरा आता हळूहळू समोर येत असल्याचं रोहित पवार पुण्यात बोलताना म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बॅग तपासणी सक्तीची करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. या तपासणीनंतर संशयास्पद वस्तू बॅगेतून रेल्वे परिसरात येणार नाहीत. त्यामुळे रेल्वे परिसरात कोणतीही अनुचित घटना टाळता येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. याशिवाय या तपासणीनंतर बॅगवर स्टिकरही लावले जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरांमध्ये सुधारणा झाली असून तुरीचे दर 7,500 रुपयांच्या पुढे गेलेत. मागील काही दिवसांपूर्वी दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे आधीच पिकाचं नुकसान झालं असताना दरही कमी असल्यानं उत्पादन खर्च वसूल होईल का अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र आता बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. नाशिकच्या मनमाड विभागाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना नायलॉन मांजा न वापरता पतंग उडवण्याचं आवाहन करण्यात आलंय. नायलॉन मांजा आढळून आल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलाय. रत्नागिरीच्या लांजामध्ये घरी जात असताना अचानकपणे बिबट्याने दुचाकीस्वारावर झेप घेतली आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या वतीने शहरातील लहान मोठ्या कुत्र्यांची गणना करण्यात आली आहे. अशी गणना करणारी चोपडा नगर परिषद ही जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असावी. नगर परिषदेनं केलेल्या या सर्वेक्षणात एकूण 2,000पेक्षा अधिक कुत्रे आढळून आलेत. सांगलीच्या आटपाडीत मोठी चोरी झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडीतील झरे शाखेत दरोडा टाकत 22 लॉकर फोडून तब्बल 9,30,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आलेत. या प्रकरणी आता आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.